मग श्रीकृष्ण भगवंत त्यावर विकरले का? नाही. तसं सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतासोबत त्या संन्याशाने कपट केलं, त्या ठिकाणी बसायला टाकलं. मग तेव्हा देव पण नाही विकरले, देव पण काही नाही बोलले. पण देव ते सर्व शक्ती संपन्न आहेत, त्यांनी ते अधमुख करून टाकलं. तसं श्रीकृष्ण भगवंत सुद्धा उभयदृश्य अवतार आहेत, सर्व शक्ती संपन्न आहेत. मग त्यावेळेस सुद्धा श्रीकृष्ण भगवंत विकरले नाही. मग नागदेव आचार्य विचारतात देवाला, कसं काय विकरले नाही? एवढं केल्यानंतर कोण रागवणार नाही? यावर देव काय सांगतात? वानर्या, हे कशामुळे त्यांनी कपट केलं? पांडव कोणत्याही प्रकारे आतुरतीना म्हणजे आवरत नव्हते दुर्योधनाला. का आवरत नव्हते? श्रीकृष्ण भगवंताचं मार्गदर्शन पांडवांना होतं, आणि म्हणून आपल्या गुरुचं मार्गदर्शन जर आपल्याला असेल तर आपण कोणाला आवरत नाही. म्हणजे कशात आवरत नाही? सुसंस्कारात आवरत नाही. आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते, कारण तुमचा गुरु तुम्हाला हित सांगत असतो. आणि दुसरा कोणी जर तुम्हाला काही सांगेल तर तो अनहित सांगत असेल, आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कुठेतरी फसता. आणि मग जो हितावह सांगतो आपला गुरु, तो गुरु त्याचं जर तुम्ही ऐकलं तर त्या ठिकाणी तुम्ही आतुडे ना. म्हणजे तुम्हाला कोणीही काहीही केलं, काहीही म्हटलं, किंवा काही खाऊ घातलं वगैरे वगैरे काही असतात की अंधश्रद्धेरूप क्रिया, त्याने तुम्हाला काहीच होणार नाही. फक्त तुम्हाला तुमच्या गुरुचं ऐकणं. बाबा आता असं झालं, आता कसं करावं? आणि जर समजा तुम्हाला बाबांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं नाही तर त्या ठिकाणी तुम्ही आतुडे. आतुडे म्हणजे फसणार. पण पांडव तसे नव्हते. पांडव श्रीकृष्ण भगवंताचं ऐकत होते, आणि म्हणून दुर्योधन त्या ठिकाणी मागे पडत होता. इतकं सगळं सामर्थ्य असून सुद्धा, सैन्य जास्त असून सुद्धा दुर्योधनाला 5 पांडव आवरत नव्हते. कमालच आहे ना. पण ते का आवरत नव्हते? मार्गदर्शन श्रीकृष्ण भगवंताचं होतं. गुरुच असा केला होता त्यांनी योग्य मार्गदर्शन करणारा, आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या गुरुचं आपण ऐकलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस दुर्योधनाने मनामध्ये विचार केला, आपण काय करू? म्हणे आपल्याला पांडव आवरत नाहीत, याचं कारण काय आहे? त्यांनी शोधलं. शकुनी मामा आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी शोधलं हे कारण, की यामध्ये श्रीकृष्ण भगवंतान बलराम, श्रीकृष्ण भगवंताचे भाऊ, हे दोघ जण जर यांच्या सोबत नसले तर आपल्याला हे कसेही गुंडाळता येतात. म्हणजे आपण पांडवांना सहज हरू शकतो. पण याला कारण एकच आहे. काय कारण आहे? श्रीकृष्ण भगवंताचं मार्गदर्शन यांना आहे, आणि म्हणून ते श्रीकृष्ण भगवंत सांगतात आणि हे करतात. आणि म्हणून आपण आधी काय करू? यांच्या गुरुला धरू, है ना. आपण बळीभद्र आणि श्रीकृष्ण भगवंताला धरू, यांना आतडू. हे गेले की संपला आपला. मग आपसयाची आतुडती, आणि मग आपसयाच आतुडती. मग यांना काय करावं काही कळणारच नाही ना. मग 6 महिने रचना केली, म्हणजे तयारी केली. श्रीकृष्ण भगवंत बळीभद्रदेव आपल्या नगरात येणार आहेत, आणि मग त्यांना बोलवायचं आहे, त्यांचं स्वागत करायचंय, त्यांना बिलकुल ओळखू नाही आलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी तयारी केली. मग 6 महिने लागले. इतकी जबरदस्त तयारी केलेली आहे, आणि मग ती तयारी कशा प्रकारे आहे ते आपल्याला बघायचे आहे. आणि मग मूळ पाठवलं श्रीकृष्ण भगवंताला. सम्राट चक्रवर्ती असणारे श्रीकृष्ण महाराज, त्यांना त्या ठिकाणी मूळ पाठवलं की तुम्ही आमच्या राजधानीत यावं. आणि मग मूळ स्वीकारलं, आणि श्रीकृष्ण भगवंतानी यादव आणि पांडव
यांच्या सोबत त्या ठिकाणी हस्तिनापूरला जात आहेत. हस्तिनापूर हे त्या ठिकाणी या आहे कुंती मातेचं, धृतराष्ट्राचं, पांडूचं, त्या ठिकाणी ते पोहोचत आहेत. आणि हे सगळे त्या ठिकाणी एकत्रित होते. पांडव सुद्धा तिथलेच आहेत, परंतु काही कारणास्तव त्यांचे वैयक्तिक घरगुती भांडण झाल्यामुळं त्यांना त्या 5 पांडवांना काढून दिलेला आहे. आणि मग ते म्हणतात की आमचं आम्हाला द्या. मग ते देत नाहीत. मग त्यांनी तिकडे इंद्रप्रस्थ निर्माण केलं. आणि मग त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताचं मार्गदर्शन आहे की बाबा आम्हाला 5 गावरी द्या, तरी ते देत नाहीयेत. आणि म्हणून यावर ते कसे आतुरतील, कसे घाबरतील, यासाठी श्रीकृष्ण भगवंताला बलराम राजाला बोलावून घेतलेला आहे आणि त्यांनी मूळ स्वीकारलेला आहे. आणि मग यावर दुर्योधन हरी खेळला. अरे वा, आता श्रीकृष्ण भगवंत आपल्या जाळ्यात फसणार, आपल्याकडे येत आहे. मग आता अंतुडले. आता हे अंतुडले म्हणजे अंतुडणार म्हणजे आपलं गटणार. ऐसेनी मनोरथे सावमाला आला, सामोर आला त्या ठिकाणी. आता त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताचा लवाजमा सर्व ताफा सोबत त्या ठिकाणी आगमन झालं. स्वागत ही खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे दुर्योधनाने. आता त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत दुर्योधन एकत्रित भेटणार आहेत. आणि आता त्या ठिकाणी विदुर आहे. विदुर मनातली मनात विचार करतोय, भाग्यवान आहे दुर्योधन, त्याच्या घरी श्रीकृष्ण भगवंत जाणार आहे आणि श्रीकृष्ण भगवंत त्यांना मिठी मारणार आहे, भेटणार आहे. माझ्यासारख्या गरीबाला आणि माझ्यासारख्या दासीपुत्राला कोण भेटणार आहे, माझ्या घरी कोण येणार आहे, असा तो विदुर दुःख करत आहे. आणि दुर्योधन आणि श्रीकृष्ण भगवंत आता एकामेका समोर उभा आहे. आणि मग काय म्हणतात, हे सदैव म्हणजे भाग्यवान आहेत, श्रीमंत आहेत, राजा आहेत. आता देव यांना क्षेम देणार आहे, आता यांना बोलणार आहे आणि यांच्या घराला देव जाणार आहे, माझ्या घराला कोण येणार आहे, असं दुःख विदुर काका करत आहेत. मी कसा आहे, मी पापी आहे, निर्दैवी आहे, मी कधी असं जोडलंच नाही आणि म्हणून माझ्या घरी देव कधी आलाच नाही आणि येणार नाही, असं म्हणून त्या ठिकाणी तो दुःख करत आहे. असं दुःख करत करत त्या ठिकाणी पोहोचला. आणि मग सर्वांना श्रीकृष्ण भगवंत भेटलेले आहेत. सीमालिंगन झालं, भेटकाळ विधी संपन्न झालेला आहे. आता श्रीकृष्ण चक्रवर्ती भगवान ते सर्वज्ञ आहेत, सर्व जाणते आहेत. ते मनातलं त्या ठिकाणी त्यांना कळालेलं आहे की विदुर काकाला दुःख झालेलं आहे की माझ्या घरी देव नाही आला, मला नाही भेटणार, कारण मी दासी पुत्र आहे आणि मग मला कोण भेटणार, असं दुःख त्या ठिकाणी त्यांचं बघून श्रीकृष्ण भगवंत काय करतात, विदुर देव हो, देवानी बोलवलं दासी पुत्र असणाऱ्या विदुर काकाला, विदुर देव हो या ना. अहो माणूस दासीपुत्र झाला म्हणून काय झालं, तो माणूसच असतो. काही अवगुणामुळं किंवा कशामुळं तरी त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी जन्म होऊन जातो. परंतु तोही विदुर काका भाग्यवान आहे की त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताची भक्ती करत आहे. असा विदुर काका त्या ठिकाणी उभा असताना दुःख करत असताना, कारण पूर्वी त्या ठिकाणी जे दासीपुत्र असतील, जे काही इतर असतील, त्यांना त्या ठिकाणी पवाड नव्हता आणि म्हणून त्या ठिकाणी तो बाजूला उभा राहिलेला होता आणि दुःख करत होता, देव मला भेटणार नाही. आणि मग श्रीकृष्ण भगवंताने बोलावून घेतलं विदुर काकाला, विदुर काका या हो, या ना आमच्याकडे, आम्हाला कोणी खेटलं आणि काही झालं तरी काही होत नाहीये, आम्हाला सर्व सारख्या आहेत, कारण सगळे येथीचे आहेत, सर्व जीव देवाचे आहेत. मग अशा प्रकारे बोलावून त्या ठिकाणी विदुर काकाला क्षेम देत आहेत, क्षेमालिंगन देत आहेत श्रीकृष्ण भगवंत.
आता विदुर काका खूप खुश झाले की मला देवाने हाका मारले आणि मग त्या ठिकाणी धावत पळत जाऊन श्रीकृष्ण भगवंताला भेट दिली. महाराज, माझ्या मनात हेच तर दुःख होतं की तुम्ही मला भेटणार की नाही, मला बोलणार की नाही. तुम्ही दुर्योधनाला बोलणार, त्याच्या घरी जाणार, माझ्या घरी येणार की नाही, मला बोलणार की नाही, मला भेटणार की नाही, असं मला दुःख होत होतं महाराज. आणि तुम्ही मला बोलवलं, मला भेटले, हे माझ्यासाठी खूप खूप मोठं त्या ठिकाणी भाग्य माझ्या उदयाला आलेलं आहे, असं तो विदुर काका त्या ठिकाणी बोलत आहे. आणि मग सगळेजण त्या ठिकाणी दुर्योधनासोबत जात आहेत आता राजवाड्याकडे. आणि मग श्रीकृष्ण भगवंत विदुर काकाचा हात धरून काय म्हणतात? विदुरदेव हो, चाला, आम्ही तुमच्या घराला येणार आहोत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इकडे भानामती सगळे 6 महिन्यापासून बेजार आहेत, 6 महिन्यापासून पदार्थ तयार करत आहे. भानामती, दुर्योधनही त्या ठिकाणी स्वागतासाठी त्या ठिकाणी 6 महिन्यापासून बेजार आहे. आणि दुर्योधनाला दाऊ भैयाने म्हणजे बलराम राजाने गदा शिकवलेली होती, म्हणून एक प्रकारे तो शिष्य होता. आणि म्हणून दाऊ भैया वगैरे बरेच सैन्य त्या ठिकाणी दुर्योधनाकडे पोहोचती केलेलं आहे. आणि विदुर काकाचा हात धरून श्रीकृष्ण भगवंत विदुर काकाला म्हणतात, चला तुमच्या घरा जाऊ, चला आपण तुमच्या घराला येणार आहोत. विदुर काकाचं मन भरून आलं, माझ्यासारख्या गरीबाच्या घरी तुम्ही येणार, दुर्योधनाच्या घरी त्या ठिकाणी येण्याची तयारी, दुर्योधनाकडे तुम्ही आलेले आहात. महाराज, तुम्ही माझ्या घरी येणार का खरंच? इतका आनंद निर्भर झाला की माझ्या घरी देवाला, असा त्याला आनंद झालेला आहे त्या विदुर काकाला. इतका आनंद झालेला आहे की बस विदुर काका इतकी आनंद भरीत होऊन त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताच्या पुढे पुढे नाचत चाललेला आहे, टाळी वाजवत चाललेला आहे. या माझ्या घरी, माझ्या झोपडीच्या दारी देव आला, असं त्या ठिकाणी भजन म्हणत आहे, स्तुती गुणानुमोदन करत आहे. आणि विदुर काका पुढे चालत आहे. चालत असताना त्या ठिकाणी विदुर काकाचं धोत्र अर्ध त्या ठिकाणी निसटलेलं आहे, अर्ध लोंबत आहे. आणि विदुर काका तरीही टाळ्या वाजवत आहे. या झोपडीच्या दारी, या झोपडीच्या दारी आज माझ्या घरी आज देव श्रीकृष्ण भगवंत आला. आणि म्हणून त्या ठिकाणी विदुर काका आनंद निर्भर होत साता त्या ठिकाणी घरी नेत आहे देवाला. धोत्र सुटलेला आहे. लोक सांगायला लागले विदुर काकाला, अहो विदुर काका आवरा स्वतःला, तुमचं धोतर सुटलेलं आहे, तुम्हाला काय झालंय आज, का असं पळताय, का नाचताय? म्हणे माझ्या घरी देवाला आहे आणि म्हणून मला त्या देवाचं स्वागत करण्यासाठी जायचंय. आणि स्वागत करतच चालला, नाचतच चालला. देव पाठीमाग आहे. काय म्हणतात? माझ्या घराला देव येत आहे. ऐसे संभ्रमे घरासी नेले, असा संभ्रमामध्ये त्या ठिकाणी विदुर काकाने श्रीकृष्ण भगवंताला घरी नेलेला आहे. मग श्रीकृष्ण भगवंता त्या ठिकाणी आलेले आहेत आणि श्रीकृष्ण भगवंताला बसायला टाकायचंय, पण विदुर काका त्या ठिकाणी विदुर काकाच्या घरी बसायला टाकायलाच काही नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी विदुर काका काय करतात? संभ्रमे घराची कुईटी, आपल्या झोपडीची पाचट त्या विदुर काकाने काढली, श्रीकृष्ण भगवंताला बसायला टाकली. कुशासन रचलं, महाराज यावर बसा, माझ्याकडे तुम्हाला बसायला टाकायला सुद्धा काही नाही महाराज, इतकी माझी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी जातात आणि त्या कुशासनावर बसतात, त्या पाचटवर बसतात. घातलं, बसायला टाकलं त्या ठिकाणी.
वस्त्र फाडून आणि मग त्यावर टारकांदिशी स्वतःच धोतर फाडलं आणि त्या पाचटीवर टाकलं. देवाला पाचटीचा त्या ठिकाणी धक्का लागेल, टोचेल, आणि म्हणून स्वतःच धोतर फाडून टाकलं. असंच तर आमच्या भंडारेकरांनी सुद्धा श्रीकृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला ज्या वेळेस भिक्षा मागून आले देव, आणि ज्या वेळेस भिक्षा मागून आले आणि भंडारेकार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मागे गेले आणि त्या ठिकाणी शिळातळावर भिक्षा ठेवली. स्वामी बसत होते. बसायचं असताना त्या भंडारेकराने आपलं स्वतःच धोतर अर्ध फाडलं, स्वामींना आसन केलं. ही आहे भक्ती. तसं विदुर काकाने स्वतःच धोतर फाडलं श्रीकृष्ण भगवंतासाठी आणि बसायला टाकलं. आणि मग त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण भगवंत उपविष्ट झालेले आहेत, बसलेले आहेत, आसनस्थ झालेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी जणू काय पलंगासारखं त्या ठिकाणी देव बसलेले आहेत. आणि मग विदुर देवाने श्रीकृष्ण भगवंताचे श्रीचरण प्रक्षालन केलंय, धुतलेलंय, पुसून घेतलेलंय. आणि मग आता सांगितलंय पत्नीला किंवा चांगल्या प्रकारे देवाला घाटा कर, कन्या कर. आणि मग त्या ठिकाणी त्या केलेल्या आहेत आणि देवाला पत्रवाळी आणत आहे. देवाला पत्रवाळीवर भोजन वाढत आहे. आणि त्याने त्याच्या घरी नव्हतं, इकून तिकून मागून आणलेलं होतं बिचाऱ्याने. आणि त्या ठिकाणी ते मागून आणलेलं ते धान्य, ते कन्या त्या ठिकाणी त्या ज्वारीचा घाटा त्या विदुर काकाने त्या ठिकाणी तयार केलेला आहे. केलं त्या ठिकाणी. आणि मग पत्रवाळी त्या ठिकाणी ठेवलेली आहे, पत्रवाळी वाढत आहे. मग किती केलं, गाडगा भर उदक, म्हणजे गाडग्यामध्ये त्या ठिकाणी त्या कन्या केलेल्या आहेत. आणि काय म्हणतात, चौदा भुवनाचा गोसावी तो माझ्या प्रीती माझ्या घराला हो. इतका मोठा देव, 14 भुवन त्याचे आहेत. तो माझ्या घरी आलेला आहे, माझ्या प्रीतीमुळे आला, माझ्या आवडीमुळे आला. आणि म्हणून त्याची ती आवडी अधिकच वाढलेली आहे. आणि मग दंडवत घालत आहे देवाला. मग त्या ठिकाणी घाटा त्या ठिकाणी वाढला पत्रवाळीवर. आणि मग त्या ठिकाणी तो घाटा पत्रवाळीवर बसाना, तो घाटा पातळ झाला. आणि मग तो घाटा त्या पत्रवाळीवर घसरायला लागला, पडायला लागला, सांडायला लागला. श्रीकृष्ण भगवंताने त्या ठिकाणी 4 हात त्या ठिकाणी प्रगट केले आणि त्या ठिकाणी 4ही हाताने अशी पत्रवाळी धरली. तरी तो घाटावरांना त्या पत्रवाळीच्या खाली चालला. देवाने श्रीकराचा अनुकार केलेला आहे. आणि मग उद्धव देव काय म्हणतात, जी महाराज उद्धव देव त्या ठिकाणी सोबत आहेत आणि म्हणतात श्रीकृष्ण महाराजांना, महाराज दैत्य दानव आपण 2 हाताने त्या ठिकाणी आवरले, सुदर्शनाने आवरले, आणि तुम्हाला हा घाटा 2 हाताने आवरत नाही, याला 4 हात लावा लागले. आणि 4 हात लावून सुद्धा त्या ठिकाणी तर तुम्हाला घाटा आवरत नाही. महाराज ही काय कमाल आहे, काय आश्चर्य आहे. यावर श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात, उद्धव देव हो, हा घाटा नाहीये, हा याचा भाव की, याचा भाव असा आहे की याचा भाव मला आवरत नाहीये. जेव्हा मी या ठिकाणी आलो तेव्हापासून याच्या मनात आहे की माझ्या घरी देव कधी येणार आहे. ना आलो तर त्या ठिकाणी इतका आनंद त्याला झालेला आहे की त्याला काय करून काय देऊ हे पण सुचना झालेला आहे. आणि म्हणून त्याचा भाव मला आवरत नाही. हा घाट तर मी कधीच आवरलेला आहे, पण त्याचा त्या भावाला, त्याच्या प्रीतीला मला त्या ठिकाणी विषय व्हावा लागलेला आहे. आणि मग 3 श्रीकराने देवाने पत्रवाळी धरलेली आहे आणि 4थ्या हाताने त्या ठिकाणी आरोगणा करत आहेत देव.
आणि मग हा सगळं झाल्यानंतर विदुर काकाच्या घरून भोजन करून आल्यानंतर आता श्रीकृष्ण भगवंत दुर्योधनाकडे जात आहेत. दुर्योधन काय म्हणतो, तुम्ही आमच्याकडे जेवायला आले नाही, आम्ही तुमची 6 महिन्यापासून तयारी केली, आम्ही तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही दासीपुत्र त्या याच्याकडे जेवायला गेले म्हणे, विदुर काकाकडे. काय वाढलं म्हणे जेवणामध्ये, काय दिलं त्याने आणि काय वाढणार आहे तो, काय त्याच जवळ काय टाकलं बसायला, असा त्या ठिकाणी अपशब्द बोलायला लागलेला आहे. गेले म्हणे तुम्ही तिथं, काय जेवायला दिलं त्याने तुम्हाला. यावर श्रीकृष्ण भगवंत बोलतात, अरे राजा, तू भोजनम पृष्यती आदरम किम न पुष्यते. अरे तू भोजन विचारतो आम्ही काय केलं किंवा त्यांनी काय दिलं, अरे तू हे विचारत नाही की त्याने आमचा आदर कसा केला. त्याच्याजवळ काही नसताना सुद्धा त्याने आम्हाला त्याच्या झोपडीची पाचट बसायला टाकली, स्वतःच धोतर अर्ध फाडून आम्हाला वर त्या ठिकाणी पाचटीवर टाकलं, आम्हाला बसायला टाकलं. त्याला त्या ठिकाणी आवरणा, त्याला भाव आवरणा, त्या ठिकाणी त्या वाढायला आला आणि वाढलं तर आम्हाला त्याचा भावावर ना. त्याचा आदर किती होता, त्याचं प्रेम किती होतं. तुझं प्रेम काय आहे, तू काय आदर केला. तू सगळा आदर केला, पण आमच्यासाठी यंत्रासन रचलंस ना, आमच्यासाठी 6 महिन्यापासून तू तयारी करतोयस ना. हे तर देवाला माहितच आहे ना, देव सर्वज्ञ आहे. मग अरे भोजन केल्याला गतम जीर्णम, भोजन केल्याला तर जिरून जात रे. परंतु जो आदर त्याने आमच्यावाला केलेला आहे, जो मान सन्मान केलेला आहे, तो आदर अमर आहे, तो आमच्या इथं बसलेला आहे, तो विदुर काका आहे. आणि मग त्या ठिकाणी असं बोलल्यानंतर त्या दुर्योधनाचं बारीक तोंड झालेलं आहे. आणि तितक्यामध्ये भानामती आली. भानामतीला राग आलेला आहे, रागामुळं त्या ठिकाणी भानामती श्रीकृष्ण भगवंताला भेटत नाहीये, कारण मी 6 महिन्यापासून तुझी वाट बघते का ना. आणि तू विदुर काकाच्या घरी भोजनाला गेला, माझ्या घरी का नाही आला. दुःख करत होती. हे काही दादो, अरे माझे डोळे खुईजले तुझी वाट बघता. मी 6 महिन्यापासून तुझी वाट बघत आहे, तू कधी येणार आहे म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी पडायचं रे. आणि तू आला त्या ठिकाणी आणि माझा पाहुणचार करण्याऐवजी तू विदुर काकाच्या घरी गेला, माझ्या घरी का नाही आला. आता भानामती तर खूप चांगली होती, तिचा भाव चांगला होता, पण तिचा नवरा चांगला नव्हता. आणि म्हणून हा सगळा प्रकार घडलेला आहे. वाट पाहून पाहून माझे डोळे बारीक झाले रे. आणि तू तिकडे गेलास, दुःख करत होती त्या ठिकाणी. श्रीकृष्ण भगवंताला भेटण्याची इच्छा नव्हती, पण त्या ठिकाणी दुःख सांगितलं, आपले कळकळ सांगितले. आणि मग श्रीकृष्ण भगवंताने पोटाला धरलं त्या ठिकाणी आणि सांगितलं, अगं तू रागू नकोस माझ्यावर, मी तुझ्यासाठी तर तुझ्या घरी आलो, याच्यासाठी तर यायचंच नव्हतं, परंतु काय करता, तुझ्यासाठी मला तुझ्याकडेच यायचं होतं, पण तुमचा घरचा धनी चांगला नव्हता ना, आणि म्हणून मला तिथं भोजन करावं लागलं. कारण आपल्याविषयी जर एखादा व्यक्ती असा असेल तर त्याच्या घरी भोजन करू नये. काय म्हंटल, हा दादो श्रीकृष्ण भगवंता, तुला पांडव जवळचे आणि कौरव का बरं नाही येत जवळचे. कौरव आणि पांडव तुला सारखेच पाहिजे की नाही. यावर श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, पांडव ते माझे भक्त आहेत आणि हे सदाचे कपटी, हे कौरव आहेत नाही, कपटी आहेत, मला मारायच्या प्रयत्नात आहेत. आणि मग ते काय म्हणते, कशावरून कपटी आहेत, तुम्ही कशावरून म्हणता ते कपटी आहेत म्हणून. ये इकडं तुला दाखवतो 6 महिन्यापासून यांनी माझ्यासाठी काय तयारी केलेली आहे.
मग इतका आदर माझ्यासाठी केलाय. भानामती सांगत आहे श्रीकृष्ण भगवंताला, बघ तुझ्यासाठी किती त्या ठिकाणी तयारी केलेली आहे, किती मोठमोठे त्या ठिकाणी मंडप लावलेले आहेत, रोषणाई केलेली आहे, आणि तू आला नाहीस. आणि मग श्रीकृष्ण भगवंत ज्या ठिकाणी बसणार होते त्या ठिकाणी भानामतीला हाताला धरून त्या ठिकाणी नेतात आणि सांगतात, भानामती ये इकडं, ज्या ठिकाणी मी बसणार आहे ना त्या ठिकाणी दुर्योधनाने काय तयारी केली हे तू बघून घे. आणि मग श्रीचरणाचे अंगुठ्याने तो पासवडा असा परता करून टाकलेला आहे. तया खाली धगधगीत शस्त्र ऐसे ठेविले ऐसे, त्यावरी मासी बसली तरी दोन तुकडे होती, ऐसे ते शस्त्र अस्त्राचं आसन रचले असे. असं शस्त्र अस्त्राचं आसन श्रीकृष्ण भगवंतासाठी त्या ठिकाणी रचलेलं होतं. कारण दुर्योधनाला असं वाटलं की सगळी तयारी केलेली आहे, आता श्रीकृष्ण भगवंत पूजा करण्याच्या हिसाबाने आपण इथं बसवू, आणि बसले की बसूनच जातील त्या ठिकाणी, त्या शस्त्रास्त्राने त्या ठिकाणी हे होऊन जातील. आणि म्हणून ती तयारी केलेली मित्रांनो ओळखू सुद्धा येणार नाही. म्हणून तर 6 महिने लागले तयारी करण्यासाठी. पण ते देव आहेत, सर्वज्ञ आहेत, आणि भानामतीला ते दाखवत आहेत, बघ काय दुर्योधनाने माझ्यासाठी तयारी केली 6 महिन्यापासून. तू खरी तयारी केलीस, तू पदार्थ निष्पन्न केलेस, पण तुझी बाजू वेगळी आणि याची बाजू वेगळी आहे ग, आणि म्हणून मला तुझ्याकडे नाही येता आलं. पाय पाय कशा आहेत, जैश्या काळाच्या सर्पाच्या फण्या, असे वाट पाहू राहिले, अशा फण्या काढून ते शस्त्रास्त्र दिसायला लागलेले पाहिलं, आणि ती घाबरली. खरंच ना, देवासाठी श्रीकृष्ण भगवंतासाठी अशी तयारी बसण्यासाठी केलेली आहे, जणू काही काळाच्या सर्पाच्या फण्या. घाबरली ती बघून, कृष्णा हे तुझ्यासाठी केलं, मग तुमच्यासाठी केलंय. तिला आश्चर्य झालं नाही. मला तर कधी काही असं वाटलं नाही की तुमच्यासाठी असं करतील म्हणून. यावर श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात, हो आमच्यासाठीच तर हा पराक्रम केलाय. काय म्हटलं, बा या पापियासी कधी विश्वास नको करो, या दुर्योधनावर कधी विश्वास नको करो, हा चांडाळ आहे, याचा निर्वंश होऊन जाओ असा श्राप भानामतीनं दिलेला आहे. आणि मग श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणावर निघून गेले. तुझ्यासाठी तर मी तुझ्याकडे आलो, दुर्योधनासाठी मला यायचं नव्हतं, पण त्याची कपटाई त्या ठिकाणी तुला दाखवून द्यायची होती. हा असा माझ्या मागे लागलेला आहे, आणि पांडव माझे भक्त आहेत, आणि म्हणून त्यांचा पाठीराखा मी आहे. जो भक्त आहे ना त्यासाठी देव आहे. जो भक्त देवाकडे राहतो, देवाचा होतो, त्या भक्ताचा कोणी बाल सुद्धा वाकडा करू शकत नाही. पण देवासोबत जो वाकडा चालतो ना त्याला वाकडा व्हायला वेळ लागणार नाही, हे मात्र निश्चित आहे. देवासोबत कधी वाकडं चालू नका मित्रांनो, संतासोबत, देवासोबत. कारण सहज गतीनं माणूस वाकडं होऊन जातो, तोंड वाकडं होऊन जातं. काय होऊन जाईल याचा भरोसा सुद्धा नाहीये. शेवटी काय राहिलं दुर्योधनाकडे, राहिलं काही? सगळ्यांना जावं लागलं की नाही? युद्ध केलं तेव्हा काय उरलं? मग काय सोबत येणार आहे? 5 गावं तुम्हाला देणार नाही म्हणे. तू 5 गावं काय मागतोस म्हणे? सुईच्या टोकावर बसेल एवढी जर माती देईल तर बघ म्हणे. श्रीकृष्ण भगवंत ज्या वेळेस शिष्टाई करायला आले त्यावेळेस दुर्योधनाचे बोल आहेत, आणि त्याच वेळेस श्रीकृष्ण भगवंताला बंदी करण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण भगवंताने विज्ञान शक्तीनं श्रीमूर्ती वाढवली, आणि त्या ठिकाणी धरायलाच कोणाला येता नाही आलं. तरी सुद्धा त्या ठिकाणी दुर्योधन नाही सुधारला. शेवटी सगळी राख रांगोळी झाली, काही उरलं नाही. अभिमानास्तव माणूस, त्या माणसाचं काहीच उरत नाही, आणि म्हणून अभिमान करू नका.
आता पुढची लीळा आहे धर्म दर्प हरण. युद्ध झाल्यानंतर धर्माला एक प्रकारे अभिमान आलेला आहे की युद्ध जणू काही मीच जिंकलेला आहे, आणि म्हणून त्या धर्माचा दर्प हरण श्रीकृष्ण भगवंताने केलेला आहे. मग कोणता होता त्याला अभिमान की मला शत्रू आणि मित्र सारखे आहेत, हा गर्व युधिष्ठिराला होता. आजाद शत्रू तो मीच आहे, माझं कोणासोबत शत्रुत्व नाहीये. मग कोणाला कोणाचा गर्व, कोणाला कोणाचा गर्व. भीमसेनाला आपल्या बळाचा गर्व होता. माझ्यासारखा बलशाली कोणीच नाहीये. ज्या वेळेस भीमसेनाने हत्ती त्या ठिकाणी धरला, हत्तीला फिरवलं जेच काय फेकून दिला ना, हत्ती उचलणं एवढं सोपं नाहीये मित्रांनो. त्यांनी हत्तीला फिरवून आकाशात फेकून दिलं होतं. इतकं बल त्या भीमाकडे होतं, आणि म्हणून त्या भीमाला आपल्या बलाचा त्या ठिकाणी गर्व झालेला आहे. मग अर्जुनाला त्या ठिकाणी कशाचा गर्व होता? बाण विद्येचा गर्व होता. गांडीव धनुष्य माझ्या जवळ आहे, आणि जर मला या गांडीव धनुष्याने कशाचाही डोळा उडवायला सांगा, मी सहज उडवतो. आणि म्हणून तेलामध्ये बघून खाली वरती माशाचा डोळा अर्जुन देवाने त्या ठिकाणी मारलेला आहे. खाली बघावं वर डोळा मारावं, डोळ्याची जागाच एवढी असती, बाणाची तरी एवढी असते. अशा प्रकारे तो नेम त्या अर्जुनाचा आहे, आणि म्हणून अर्जुनाला एक प्रकारचा गर्व आहे. प्रत्येक माणसाला आपल्या आपल्या गुणाचा गर्व असतो, आणि म्हणून गुणाचा सुद्धा गर्व नाही पाहिजे. आणि म्हणून देवाने त्या गुणाचा सुद्धा त्या ठिकाणी गर्व नाहीसा करण्यासाठी हे दर्प हरण केलेलं आहे. मग या तिघांचेही गर्व श्रीकृष्ण भगवंताने हरून टाकलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी लीळा सांगत आहेत देव. मग ही कथा सांगितली माणिक दंडावर. त्या ठिकाणी नाथोबा देवाच्या सोबत होता, आणि नाथोबाला त्या ठिकाणी घरच्याची आठवण यायला लागली. आणि बाईसाला तो काय म्हणतो, बाई घ्या पोते मी जाईन. मग बाईसा म्हणते, नाथो आता जाऊ नको, बाबासोबत कोणी नाही, नको जाऊ. तरी तो म्हणतो, बाई घ्या पोते मी जाईन. पुन्हा थोडासा पुढे गेला की त्या ठिकाणी म्हणतो, घ्या पोते मी जाईन. आणि मग देवाला बाईसा सांगते, बाबा नाथो म्हणतो मी जाईन. मग देव म्हणतात नाथोला, नाथो थांबून जा ना. बाईसा म्हणते तर मग त्या ठिकाणी पुन्हा नाथोबा पुढे गेला की त्या ठिकाणी देवाला बाईसाला म्हणतो, बाई घ्या पोते मी जाईन. आणि मग देव म्हणतात, बाई जयाच्या मनी जे असे ते केल्याविन न सरे. ज्याला जे करायचंय, जे त्याच्या मनात आलंय तो करणार आहे. बाई याला जाऊ द्या. मग या ठिकाणी ही कथा सांगितली देवाने. आणि मग त्या ठिकाणी देवाची आज्ञा भंग करून, देवाला सोडून त्या ठिकाणी नाथोबा निघून गेलेला आहे. मग बाईसाने विचारलं, बाबा काय झालं या नाथोला? आपल्याला सोडून गेला महाराज. काय म्हणतात देव? येईन म्हणे 4-5 दिवसात परत. काय विचारलं? आता का गेला सांडून? काय म्हणतात देव? हे भूमीचं सामर्थ्य. या भूमीच्या सामर्थ्यामुळं त्या ठिकाणी त्याला असं वाटायला लागलेलं आहे, आणि तो या ठिकाणावर निघून गेला. काय म्हणतात देव? आणि मग यावर कथा सांगितली देवाने की युधिष्ठिर त्या ठिकाणी त्याला सुद्धा असं वाटायचं की मी असा आहे तसा आहे. हे भूमीचं सामर्थ्य आहे की भूमी त्या ठिकाणी 3 हाताला 3.5 हाताला पलटत जाते. आणि म्हणून 3-3.5 हातावर त्या ठिकाणी आपण बसलो की आपल्याला त्या ठिकाणी इथं वेगळा उल्लेख तर इथं वेगळा उल्लेख होऊन जातो, तिथं वेगळा तर इथं वेगळा होऊन जातो. अशा प्रकारे भूमीचं एक सामर्थ्य असतं. मग एक दिवस त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताला भेटायला गेलेला आहे युधिष्ठिर.
आणि मग आता युधिष्ठिर राजा आपल्या ठिकाणी येत आहे आणि म्हणून सगळे उग्रसेन वगैरे वगैरे सगळे तयार झालेले आहेत की आपल्या गावाकडे आपल्या राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी युधिष्ठिर राजा येत आहे. मग वाजत गाजत द्वारकेमध्ये युधिष्ठिराचं स्वागत झालेलं आहे. द्वारकेमध्ये आगमन झालं युधिष्ठिर राजाचं. आणि मग त्या ठिकाणी तोही त्या ठिकाणी प्रसन्न झालेला आहे बघून सगळं. काय म्हणतात देव, बाई धर्माला एक गर्व होता. सेवक ही मीच आहे, भक्त ही मीच आहे असा त्याला गर्व होता. सर्व हिते ते मीच आहे सगळ्यांचा हित करता. एक दिवस श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात, धर्मराजा हो चला आपण जरा फिरून येऊया. काय म्हटलं, ठीक आहे काही हरकत नाही आपण जाऊया फिरायला. आणि मग दोघं एकल्याच गेले. धर्मराजाला हा गर्व होता की माझा शत्रू कोणी नाही, माझ्यावाला मित्र कोणी नाहीये. शत्रू आणि मित्र मला दोन्ही समान आहेत असा धर्मराजाला गर्व होता. आता देवाने त्या ठिकाणी सोबत नेलेला आहे. चला धर्मराजा जरा फिरून येऊया आपण बाहेरून. आणि मग आता रस्त्याने चाललेले आहेत. तर धर्मराजाला काय झालेलं आहे, मग ह्या श्रीकृष्ण भगवंतासोबत ओक्त करावं आणि द्वारकेचा राजा आपणच होऊन जावं असं धर्मराजाला वाटायला लागलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंताचा मुकुट काढावा आणि आपल्या मुकुटात घालावा. हे सगळं आपलं झालं पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे. मग आणि मग त्या ठिकाणी ती भूमी सांडली. त्या ठिकाणी भूमी, ज्या भूमीवर हा उल्लेख झाला ती भूमी बाहेर गेली, रथ केला आणि पुढे गेले देव आणि धर्मराज. आणि मग श्रीकृष्ण भगवंताचे श्रीचरण धरले. महाराज म्हणे आपल्या विषयी मला असे उल्लेख झाले की आपला श्री मुकुट काढून मी घालावा आणि द्वारकेचा राजा मी व्हावा. महाराज माझ्या मनामध्ये हे असं कसं काय आलं. यावर श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात, काय झालं धर्मराज हो, काय म्हटलं, जी महाराज ओक्ते करावे अशी बुद्धी मला उत्पन्न झाली या ठिकाणी असं मला वाटत आहे. मग असं झालेलं आहे मला. श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात, धर्मा राजसा तामसा सत्वस्ता ऐश्या एकी भूमी असती गा. काही भूमी राजस आहेत, काही भूमी तामस आहेत, काही भूमी सात्विक आहे. आणि म्हणून विटोळ्या अनुरूप त्या ठिकाणी जमीन बदलत जाते आणि त्याप्रमाणे तुम्हाला उल्लेख होतात, कधी राजस तर कधी तामस तर कधी सात्विक अशा प्रकारे जमीन नसते. आणि मग इतुलेनी जो गर्व होता धर्मराजाला तो गर्व नाहीसा झालेला आहे. श्रीकृष्ण भगवंतासोबतच त्याला असं करावं वाटलं म्हणजे शत्रुत्वच झालं की नाही एक प्रकारे. आणि त्याला असं वाटायचं की मला शत्रू आणि मित्र एकच आहे, मला कोणी शत्रू नाहीये. परंतु असं नाहीये. तो गर्व त्याचा त्या ठिकाणी झाडून काढलेला आहे की त्या ठिकाणी उल्लेख तसा होतो आणि मग या ठिकाणी उल्लेख असा होतो आणि तो गर्व नाहीसा झालेला आहे. श्रीकृष्ण भगवंताने धर्मराजाचा तो गर्व नाहीसा केलेला आहे. अशा प्रकारे देव धर्माला लावण्यासाठी त्या व्यक्तीचा गर्व हरण करून टाकतात. भीमाचाही तदनंतर गर्व हरण करून टाकलेला आहे, अर्जुनाचाही गर्व हरण करून टाकलेला आहे. अशा प्रकारे माणसाने गर्वाने जगू नये, गर्वाने वागू नये, अभिमानाने वागू नये. यामध्ये श्रीकृष्ण भगवंताला, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला हे सांगायचं आहे. सर्व करता
कर्तुम कर्तुम असा जो परमेश्वर निराभिमान राहतो, गर्वहीन राहतो, गर्वाने चालत नाही, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत भिक्षा मागतो, आपल्या दुर्जात उभा राहतो, वाड्यात येतो. काय येतो की परमेश्वर आर्तवंताला वाडो वाडी गिवसवतात, वाडोवाडी त्या ठिकाणी बघतात श्रीकृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत. आणि म्हणून देवाने निराभिमानत्व स्वीकारलेलं आहे, तर आपण अभिमानाने कशाला वागायचंय, हेच तर आपल्याला कळायला पाहिजे. अशा प्रकारे गर्व हरण केला धर्मराजाचा. जर आपल्याला कोणता गर्व असेल तर तो आपण हरण करून टाकावा, काढून टाकावा. अभिमानाने वागू नये. आजपर्यंत वागलो असेल तर देवाला क्षमा मागा की महाराज हे आमचं चुकलेलं आहे, आता आम्हाला ज्ञान झालंय, इथून पुढे तरी आम्ही गर्वाने अभिमानाने वागणार नाही, आम्हाला क्षमा करा. पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी. दया करी रे स्वामी, मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी, जावाचे ने जना दुखविले, ती वाचा तुला दिली मी. दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो. पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. धन